चांगला शिकतोय. नाही तर फीस तुम्ही पण भरलेली असते, बाकीच्यांनी पण भरलेली असते. पण काही मुलं असे असतात, मार्क्स कमी पडतात पण त्यांना जॉब लागतो. समजते मी काय म्हणते? काय मुलं अशी 90-99% मार्क्स पाडतात पण जॉब मिळत नाही. समजते? व्यावहारिक ज्ञान आणि पारंपरिक शिक्षण दोन्हीमध्ये खूप फरक आहे. तुम्ही जे घेताय आतापर्यंत ते पारंपरिक शिक्षण घेताय, जे सगळे घेतायत. मेंढरांची चाल माहिती आहे? मेंढर एक दिशेला एक मेंढरू गेले की सगळे त्याच बाजूने चालतात. आपलं पण तेच चाललंय. पहिले ते 5वी घेतलं, 5वी ते 10वी घेतलं, 10वी नंतर 12वी केलीच पाहिजे, 12वी नंतर ग्रॅज्युएशन केलंच पाहिजे, ग्रॅज्युएशन नंतर डोक्याला हात लावून एमबीए केलंच पाहिजे आणि एमबीए केल्यानंतर एखादा कम्प्युटरचा कोर्स केलाच पाहिजे आणि कम्प्युटरचा कोर्स केल्यानंतर मग मार्केटमध्ये जॉब शोधायचा. किती वर्ष गेले? 17, 18, 20 वर्ष शिक्षणामध्ये गेले तरी पण जॉबला स्ट्रगल करावी लागते. रिअलिटी जे ग्रॅज्युएशन होऊन एमबीए करून जे बघा बाहेर जॉब शोधतायत ना, विचारा त्यांना काय हालत आहे बाहेर. मग शिक्षण घेतलंच कशासाठी? हा माझा मेन प्रश्न आहे. मग घ्यायचं नाही का? तुम्ही म्हणसाल देऊ का कॉलेज सोडून? नाही, कॉलेज तर तुम्ही पारंपरिक शिक्षण घ्याच, पण त्याचबरोबर आताचं लेटेस्ट ॲडव्हान्स ट्रेंडिंग एज्युकेशन, स्किल डेव्हलपमेंट याच्याकडे पण लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आणि त्या स्किल डेव्हलपमेंटलाच त्या स्किल डेव्हलपमेंट मधलाच पहिला प्रकार तुम्ही शिकताय ते म्हणजे टॅली, जीएसटी, एक्सेल. कम्प्युटर स्किल घेताय ना तुम्ही, पण ते स्किल पण प्रॉपर नाही घेतलं तर परत मार्केटमध्ये सर्टिफिकेट घेऊन फिरावं लागेल. असे कितीतरी तुमच्या अवतीभोवती स्टुडंट असतील ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे, डिग्री आहे, पण कुठेतरी वेगळ्या ठिकाणी काम करतात जिथं योग्यता नसते किंवा जो जॉब आपल्या योग्यतेचा नसतो अशा ठिकाणी काम करावं लागतं. आता तुम्ही आजपासून ठरवायचं किंवा मला चांगलं एज्युकेशन घेऊन चांगला जॉब करायचा आहे का त्या पारंपरिक शिक्षणासारखं शिक्षण घेऊन रिझ्युमी घेऊन फिरायचंय का डिग्री घेऊन फिरायचं. समजते? आता तुम्ही मार्कांसाठी सर्टिफिकेटसाठी भरपूर फाईट करताय लक्षात, पण एक वेळ असेल की त्या फाईलकडे पण तुम्ही बघणार नाही. समजते? ती फाईल कुठं पडलेली असेल, सर्टिफिकेट कुठं असतील, कोणीही विचारणार नाही, कोणीही बघणार नाही. आतापर्यंत जॉबचे इंटरव्ह्यू किती जणांनी दिलेले? जॉबचे इंटरव्ह्यू हात वर करा, बिनधास्त करा. इंटरव्ह्यू दिलेले किती जणांना डॉक्युमेंटची फाईल मागितली की तुझं सर्टिफिकेट दाखव 12वीचं, तुझं सर्टिफिकेट दाखव ग्रॅज्युएशनचं, पहिली दुसरीमध्ये तू पहिला नंबर आणला होता सर्टिफिकेट दाखव, 10वीत तुला 99% मार्क्स पडले होते सर्टिफिकेट दाखव. मागितलंय कोणी? नाही मागितलं. मग तिथं काय म्हणतात? हो तुझा रिझ्युमे दाखव. रिझ्युमे मध्ये काय लिहिलंय ते दाखवा. रिझ्युमे मध्ये पण काय बघतात माहितीये? ते मार्क्स बीस कोणी बघत नाही. आता स्किल काय आहेत? कम्युनिकेशन स्किल आहे का? सॉफ्ट स्किलमध्ये एक्सपर्ट आहे का? एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेते का? समजते? इंग्लिश आहे का चांगलं? समजते मी काय म्हणतोय? हॉबीज काय काय तिच्या, या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात आणि मग तुम्हाला सिलेक्ट केलं जातं. आणि आपण काय करतो? 10वी मध्ये एवढे मार्क, 12वी मध्ये एवढे मार्क, पहिला नंबर आला, दुसरा नंबर आला. नाहीये, आता जमाना बदललेला आहे, जमानाप्रमाणे आपल्याला पण बदलावं लागेल. आता तुम्ही माणसाचं मार्क्स नाहीत पाडायचे का? मार्क्स पाडा, पण स्किल डेव्हलप करा. कन्सेप्ट समजली? तर त्यासाठी आजचं आपलं लेक्चर असणार आहे. थोड्याशा काही गोष्टी आहेत ज्या की तुम्हाला सांगणं गरजेचं आहे टॅलीच्या बाबतीमध्ये टेक्निकली. कारण मी रोज मार्केटमध्ये फिरतो, मला माहिती आहे कंपनीचे कॉल मला रोज येतात, माझे मित्र सी आहेत चांगले, ते सांगतात. लक्षात? आता मागच्या वेळेस पण मी सांगितलं असेल, ज्यावेळेस मला कॉल येतो की सर जॉबसाठी मुलं आणि मुली पाहिजेत, आता माझ्याकडे 10 वॅकन्सीज आहेत, कोणाला पाहिजे असेल तर लगेच कॉन्टॅक्ट देतो, मुलं पाठवलेली पण आहेत. पहिला कॉल येतो, 2 रिक्वायरमेंट असतात, सांगू शकतो कोणत्या? की सर मला जॉबसाठी मुलं आणि मुली पाहिजेत. मी म्हणतो सर काय क्वालिफिकेशन काय पाहिजे, काय रिक्वायरमेंट काय तुमच्या? माझा पहिला प्रश्न हा असतो, रिक्वायरमेंट काय? 2च रिक्वायरमेंट सांगतात. काय सांगत असतील? पटपट उत्तर द्या. कम्युनिकेशन स्किल. अजून एक तर कम्युनिकेशन स्किल कंपल्सरी आता लागतंय. बोलता आलं पाहिजे ना, प्रेझेंटेबल होता आलं पाहिजे. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले, लक्ष द्या. तुमच्याकडे लाख मोलाचं नॉलेज असून उपयोग नाही. ते लाख मोलाचं नॉलेज तुम्हाला प्रेझेंट करता आलं पाहिजे. जर प्रेझेंट करता नाही आलं तर त्याची व्हॅल्यू 0 होऊन जाते. कितीतरी जणांमध्ये आता स्किल असतील तुमच्यामध्ये, डान्सिंग असेल, ऍक्टिंग असेल, सिंगिंग असेल, पण ते लोकांसमोर आलंच नाही, त्याची किंमत 0. माझ्याकडे 1 कोटीचा हिरा आहे, पण तो 1 कोटीचा हिरा मी कोणाला दाखवलंच नाही, तर 1 कोटीच्या हिऱ्याची किंमत 0 आहे ना. आता जोपर्यंत कोणाला माहितच नाही त्याची किंमतच होणार नाही. मग तुमचं नॉलेज आणि स्किल लोकांसमोर जोपर्यंत प्रेझेंट होत नाही त्याची व्हॅल्यू काय? 0 आहे. त्याच्यासाठी प्रेझेंटेबल होण्यासाठी कम्युनिकेशन इम्पॉर्टंट आहे, आणि कम्युनिकेशन स्ट्रॉंग होण्यासाठी तुमचा कॉन्फिडन्स गरजेचा आहे, आणि कॉन्फिडन्स येण्यासाठी नॉलेज गरजेचं आहे.